आई काय बोलतीस हे? मला फक्त एवढंच म्हणायचं की त्या इथं आल्या होत्या आणि त्यांच्याशी असं बोलणं मला नाही पटलं. अरे तू समजते तसं नाहीये काही. होय काय? मग तू का श्रावणीचं लग्न मोडलंस रे? सुटे तू गप. का का ग बोल की आता. मुद्दाम केलंस ना व तू, कारण तू श्रावणीवर प्रेम करायला लागल्यास, होय का नाही? हे बघ सुटे, तू आमच्या घरच्या गोष्टींमध्ये नको पडू. खरं सांगायचं तर तुझ्यामुळे आईची तब्येत बिघडली आहे. तू आम्हाला घराबाहेर काढायचा जो तमाशा केलास ना, त्यामुळे ही अवस्था झाली तिची. आणि काय ग, श्रावणी मॅडमना तूच सांगितलंस ना फोनवर आईची तब्येत बिघडले ते. शुभू, तिला काय बी बोलू नकोस. तिचा काय दोष आहे याच्यात? होय, ऐकलंस ना व, माझा काय पण दोष नाहीये. सुटे तू गप बसा, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. मी बोलणार का गप्प बसू मी? अरे ती श्रावणी फसवायला लागले तुला, घरच्या समद्यांना गोत्यात आणायला लागले, पण तुला कुठं कळतंय? तुझ्या या वागण्यानं का नाही मला कठोर बनायला लागतंय. चिडचिड व्हायला लागले तुझ्यामुळं माझी शुभू. माझ्यामुळं? होय. अगं तुझा ह्योच स्वभाव आहे. होय काय? मग तू समद करायलास ते समद बरोबर आहे. मी काय कराले? हे बघ, मी तुझ्यासारखं कोणाच्या लुडबुड करत नाही. बर, आता बघितलं ना व, मला बोलायला लागले मी लुडबुड करायलोय, आणि तुझी श्रावणी मॅडम करायला ती काय, ती समद बरोबर करायली आहे. अरे ती उपरी पोरगी आपलं घर नासवायला लागले, कळत नाही होय तुला? सुटे, मार की, मार. का थांबलास? मार ना. त्या श्रावणीमुळं माझ्यावर हात उगारला शुभू. आता त्या श्रावणीला सोडतच नसतोय मी, तू बघच. जर मॅडमांविषयी एक शब्द जरी बोललीस ना तर लक्षात ठेव. काय करशील? ए स्वीटे, शुभू, अरे घरामध्ये आईची तब्येत बरी नाही, तुम्ही इथं काय भांडायलात रे? अपर्णा मॅडमचं फोन एवढं राहतं? हा मॅडम बोला की. हॅलो शुभू, अरे श्रावणी आत्ताच कुठेतरी निघून गेली आहे. एवढ्या रात्री? हो, मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती निघून गेली. ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी येतो. बरं ठीक आहे. अण्णा, मी येतो जरा. कुठं चाललायस तू? अरे मी काय विचारते, कुठं चाललायस तू?